कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी राज्यभरातून टीका केली जात होती। या सगळ्या प्रकरणी आता एटीएस कडे तपास सोपवण्यात आलेला आहे। एटीएस कडून या सगळ्या प्रकरणात नेमकी प्रकरणाच्या मागे कोण आहे या सगळ्याचा तपास घेतला जातोय। यातच आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं या कंपनी विरोधात आणि या सगळ्या प्रकरणाविरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे। महिला मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर नाशिकमधून ही दृश्य सध्या समोर येत आहे। नाशिकमध्ये टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। कंपनीत घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी हा मोर्चा काढण्यात येतोय। नाशिकमधील टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि त्याचबरोबर धर्मांतर प्रकरणी सध्या सगळे आरोपी अटकेत। हे आरोपींची तपासणी चौकशी सध्या केली जाते। या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे सध्या नाशिकमधील सकल हिंदू समाजानं हा मोर्चा काढलेला आहे। टीसीएस कंपनीतील धर्मांतर लैंगिक अत्याचार प्रकरणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। महिला वर्ग मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर बाईक रॅली यावेळी काढण्यात आलेली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, या मोर्चाला सुरुवात झाली आहे, काय अधिक अपडेट? आता काही वेळापूर्वी या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। महिला मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नाशिकच्या टीसीएस कंपनी म्हणजे ज्या कंपनीमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे, महिलाचं जे अत्याचार असेल महिलावरती किंवा महिलांचं लैंगिक शोषण, धर्मांतर अशा ज्या वेगवेगळ्या घटना ज्या कंपनीत नाशिकच्या टीसीएस कंपनीमध्ये घडलेली होती, त्याच कंपनीपासून बाईक रॅलीला म्हणजे महिलांच्या बाईक रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। खरं तर ही रॅली जी आहे ती या एकूणच कंपनीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली जाणार आहे आणि या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी हे झालेल्या आहेत। जय श्रीरामच्या घोषणा जे आहेत ते महिला देताना आपल्याला बघायला मिळतोय आणि या संपूर्ण या रॅलीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा जे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असतील असे वेगवेगळे लोक सुद्धा सहभागी झालेले आहेत। पण महिलांचा लक्षणीय सहभाग जो आहे तो या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। भाजप आमदार देवयानी फरांदे खरं तर यांची प्रमुख उपस्थिती आहे आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या मोर्चामध्ये कुठलाही अनुचित एकूणच घटना घडू नये त्यामुळे पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे। संपूर्ण या मोर्चा मार्गावरती पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो तैनात एकूणच केलेला आहे। आताच काही वेळापूर्वी हा जो मोर्चा आहे तो निघालेला आहे। या सगळ्या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती कठोर शिक्षा व्हावी ही एक प्रमुख मागणी आहे आणि तीच मागणी घेऊन आता ही बाईक रॅली जी आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाल्याचं बघायला मिळत आहे। किरण, मात्र आता हा मोर्चा नेमका कुठे आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय नागरिकांनी महिलांनी या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलाय, वाहतुकीवर या सगळ्याचा कशा पद्धतीने परिणाम झालाय? वाहतुकीचं जो नियोजन आहे ते वाहतूक पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतोय। नाशिकचं जो टीसीएस कंपनी आहे या कंपनीपासून हे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही बाईक रॅली जात आहे। अंतर मोठं आहे त्यामुळे जवळपास 1 तास खरं तर लागण्याची शक्यता आहे आणि बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे, बाईक मोठ्या प्रमाणात हे आहेत आणि त्यामुळे काही प्रमाणात का होईना वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। पण ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस हे प्रयत्न करत असल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय। पण हा मोर्चा आताच काही वेळापूर्वी निघालेला आहे। आता हा मोर्चा नाशिकच्या इंदिरानगर भागामध्ये आहे। इथून हा मुंबई नाका आणि मुंबई नाक्यावरनं जिल्हाधिकारी कार्यालय अशा पद्धतीने हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे। जवळपास अजून 1 तास जो आहे तो मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणार आहे। महिला मोठ्या प्रमाणात या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ती महिलांकडनं केली जात आहे आणि बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात या संपूर्ण जी बाईक रॅली आहे ते बाईक रॅलीमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। नक्की या मोर्चेकरांची मागणी काय किरण? प्रमुख मागणी अंकिता, जी घटना या टीसीएस कंपनीमध्ये घडलेली आहे या घटनेमध्ये जवळपास 6 संशयितांना आतापर्यंत हे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणखीन 2 जण फरार आहेत। पण या सर्व लोकांवरती कठोर कारवाई ही झाली पाहिजे ही एक प्रमुख मागणी आहे आणि अशा पद्धतीच्या ज्या कंपन्या आहेत
त्या कंपन्यामध्ये अशा पद्धतीचा आणखीन एकदा अनुचित प्रकार किंवा महिलांवरती अत्याचाराच्या ज्या घटना आहेत खरं तर त्या घडू नये म्हणून पोलिसांनी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. सर्व कंपन्यांची जी आहे ती चौकशी केली पाहिजे. अशी वेगवेगळ्या मागण्या आहेत, पण जी प्रमुख मागणी आहे या एकूणच घटनेतील जे संशयित आरोपी आहेत त्या संशयित आरोपींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे, ही एक प्रमुख मागणी आहे. आणि ती मागणी घेऊन आज या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या बाईक रॅलीमध्ये अनेक जे हिंदुत्ववादी संघटनेचे लोक आहेत, महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. भाजपचे नेते पदाधिकारी आणि विशेष करून भाजपचे महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. आणि घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात हे महिला करतायत. आणि जी प्रमुख मागणी आहे संशयितांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे, हीच प्रमुख मागणी घेऊन आज ही बाईक रॅली जी आहे ते काढण्यात आल्याचं बघायला मिळतंय. किरण, जसं तुम्ही उल्लेख केला आणि आपण दृश्यांमध्ये पाहतोय आमदार देवयानी फरांदे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. नाशिकमधील आणखी कोणते मोठे राजकीय नेते या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकतात? भाजपचे जे स्थानिक नेते आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आताच काही वेळापूर्वी हा जो बाईक रॅली आहे तो निघालेला आहे. महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. फक्त राजकीय पक्षच नव्हे तर वेगवेगळे जे काही जे हिंदुत्ववादी संघटना आहेत त्याचे पदाधिकारी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. भाजपचे स्थानिक शहराध्यक्ष आहेत, भाजपचे नगरसेवक आहेत, भाजपचे आमदार देवयानी फरांदे आहेत, असे वेगवेगळे नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आणखीन हे मोर्चा एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईपर्यंत अजून काही हे नेते सहभागी होतील अशा पद्धतीचं हे माहिती मिळत आहे. पण आता तरी तूर्त हा मोर्चा निघालेला आहे. नाशिकच्या इंद्रानगर भागापर्यंत ही जी बाईक रॅली आहे ती पोहोचलेली आहे. आता इथून एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे महिला आहेत ते हे घोषणाबाजी करतायत आणि बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याचं बघायला मिळतं. निश्चित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी कशा पद्धतीने पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे की जर हा मोर्चा आक्रमक झाला तर कशा पद्धतीने प्रशासनाकडून काळजी घेण्यात येते? खरं तर गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या घटनेवरती हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत, भाजपचे नेते आक्रमक झालेले आहेत. आणि त्याच अनुषंगाने हा संपूर्ण जो आहे तो रॅली मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे आधीच पोलिसांनी प्रिकॉशन घेतलेलं आहे. संपूर्ण या मोर्चाच्या मार्गावरती सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आणि त्याच पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये सुद्धा जेव्हा ही बाईक रॅली जाईल खरं तर तिथे सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्याही ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. कारण महिलांचा सहभाग विशेष करून मोठ्या प्रमाणात आहे आणि महिला आक्रमक आहेत. जे दोषी आहेत त्या दोषींवरती एकूणच कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका महिलांची आहे. त्यामुळे जे प्रिकॉशन आहे ते पोलिसांकडून घेतल्याचं बघायला मिळतंय. निश्चित. किरण, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. तर टीसीएस कंपनीपासून या मोर्चाला सुरुवात झाली. तुर्तास हा मोर्चा इंदिरानगर भागात पोहोचल्याची अपडेट सध्या आपल्या प्रतिनिधींकडून आपल्यापर्यंत पोहोचलेली. हा मोर्चा पुढे सरकतोय. आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडूनही मोठी खबरदारी घेण्यात येते. कारण यापूर्वी जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं त्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यात आली त्यावेळी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं टीसीएस कंपनीच्या गेटवरती मोठी निदर्शनं करण्यात आली होती. पोलीस आणि या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात बाचाबाची झाली होती. त्यानंतर आता हे सगळं प्रकरण शांततेत मिटावं, या प्रकरणाची चौकशी व्हावी या मागणी करता आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलाय.